नमस्कार. वृंदावनी फॅशन किट या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत सुंदर अशी बॅक नेकची ब्लाउज डिझाईन. बघा, हा आपण कपडा अस्तरवरती कट करून घेतलेला आहे. कोणत्याही साईजच्या ब्लाउजवरती तुम्ही ही डिझाईन बनवू शकता. बघा, 36 इंच चेस्ट साईजचा हा ब्लाउज आहे. 14 इंच उंची आहे ब्लाउजची. हे बघा, 14.5 इंच आपण इथे घेतलेले आहे. 11 इंच आपण गळा घेतलेला आहे उंचीला आणि 2.5 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. असा सिंपल असा आपण इथे बॉक्स बनवून घ्यायचा आहे. खूप सुंदर असा गळा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, गळ्याला असा आपण आकार देऊन घ्यायचा आहे. वरून असा गोल आकार आहे, मध्ये मटका व खाली पंचकोनी असा याचा आकार तयार होतो. खूप छान असं बघा, पाहू शकता तुम्ही. खाली आपल्याला गोल मटका असा करून घेतलेला आहे मी व खाली पंचकोनी पाहू शकता तुम्ही. खूप छान असा हा गळ्याचा आकार आपण देऊन घेतलेला आहे. आता इथे आपल्याला याची कटिंग करून घ्यायची. इथे याची आपण कटिंग करून घेतले. तर आपल्याला कॅनव्हास पेपरवरती गळा कट करायचा आहे. कॅनव्हास पेपर गळ्याला वापरल्यामुळे गळ्याला छान अशी फिनिशिंग येते. हे बघा, जसा आकार आहे गळ्याचा त्याच प्रकारे आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे व कॅनव्हास पेपरवरती ही गळा कट करून घ्यायचा आहे. हे बघा, आता गळ्याचा आकार जसा आहे तसा कट करून घेतला. बाहेरच्या बाजूने 1.5 इंच अंतर ठेवून फक्त गोल असा आकार दिलेला आहे. आता याची आपण कटिंग करून घेऊया. बाहेरच्या बाजूनेही याची कटिंग करून घेतली. आतल्या बाजूने आपण व्यवस्थित टाचणी लावायची व त्यानंतरच आपल्याला गळ्याची कटिंग करायची. कारण कॅनव्हास पेपर हा आपण टाचणी नाही लावली तर तो सरकतो आणि गळ्याचा आकार बिघडू शकतो. त्यामुळे आपल्याला ही काळजी घ्यायची आहे. इथे बघा, आता आपल्या अस्तरचा जो कपडा आहे त्यावरती आपल्याला पूर्ण हे कॅनव्हास पेपरचं अशा प्रकारे सेट करून घ्यायचा. बघा, जसे आपल्या गळ्याचा आकार आहे त्या पद्धतीने आणि तो इस्त्रीने मी चिपकवून घेतलेला आहे. फक्त इस्त्री त्यावरून प्रेस करायची. आणि मेन ब्लाउजचा कपडा हा सरळ ठेवला आहे. त्यावर आपला हा अस्तर, वरच्या बाजूने कॅनव्हास पेपर आहे. आता आपण गळ्याच्या बाजूने ह्याला टिप देऊन घ्यायची. 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून सावकाशपणे इथे आपल्याला, कारण आपला गळा हा खूप डिझाईनमध्ये आलेला आहे त्यामुळे इथे आपल्याला सावकाशपणे काम करायचं आहे. गडबड अजिबात करायची नाही. पूर्ण गळ्यावरती 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून बघा, जसा आपला गळ्याचा आकार आलेला आहे त्याच प्रकारे आपण पूर्ण टीप देऊन घ्यायची आहे गळ्यावरती. हाताने व्यवस्थित कपडा आपला गोळा होणार नाही. बघा, इथे मी पिन वगैरे लावून घेतलेले आहे त्यामुळे आपला कपडा सरकत नाही. अशा प्रकारे तुम्ही पिन लावून घेऊ शकता. त्यामुळे आपला गळा किंवा खालचा जो आपला मेन ब्लाउजचा कपडा आहे तो सरकणार नाही. बघा, पूर्ण गळ्यावरती आपली अशा प्रकारे टीप देऊन होत आलेली आहे. आता आपला जो एक्स्ट्राचा आतला कपडा आहे तो इथे आपण कट करून घ्यायचा. हा कपडा कट करताना आपली शिलाई कट होणार नाही याची काळजी घेत आपल्याला ही कटिंग करायची आहे. खूप सुंदर असा गळा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे बघा, पूर्ण गळ्यातले आपण कपडा हा कट करून घेतलेला आहे. अशा प्रकारे आपला गळा
दिसणार आहे। त्यानंतर आता आपल्याला पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट देऊन घ्यायचे। हे कट दिल्यामुळे आपला गळा हा व्यवस्थित फोल्ड होतो, त्यामुळे आपल्याला हे कंपल्सरी द्यायचे आहे। त्यानंतर बघा आपले जे गळ्याचे टोक आहेत ते बाहेर काढून घेते। अशा प्रकारे आपण गळा हा पलटी करायचा आहे। त्यामुळे आपण एखादा स्क्रूड्रायव्हर किंवा पेन्सिल वगैरे वापरून इथे आपण छान असे आपल्या गळ्याला टोक बाहेर काढून घ्यायचे। हे बघा जसे आपल्या गळ्याचा आकार दोन्ही बाजूने एकसारखा आलेला आहे। आता आपल्याला वरून दाबटीप देऊन घ्यायचे। बघा कडेवरून अस्तरचा कपडा वरच्या बाजूने दिसणार नाही आणि गळ्याचा आकार बदलणार नाही याची काळजी घेत आपल्याला पूर्ण गळ्यावरती टीप देऊन घ्यायची। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा। असेच नवीन नवीन व सोप्या पद्धतीने खूप छान असे आपले ब्लाऊजचे डिझाईन शिकण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मैत्रिणींनाही शेअर करा। बघा वरच्या बाजूने आपण दाबटीप पूर्ण गळ्यावरती देऊन घेतलेली आहे। बघा जिथे कॉर्नर आहे तिथे आपल्याला सुई ही आतमध्ये ठेवूनच आपल्याला तिथे टर्न मारायचा आहे। आपल्या ब्लाऊजला फिरवून घ्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे, त्यामुळे आपल्या कॉर्नरचा आकार बदलत नाही। आता आपल्याला अस्तर व ब्लाऊज हे एकमेकांना जोडून घ्यायचं आहे। इथे बघा पूर्ण आपण हाताने व्यवस्थित फिनिशिंग देत पाहू शकता। अशा प्रकारे हात फिरवत आपल्याला हे पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे अस्तर आणि ब्लाऊज। पूर्ण अस्तरवरती आपली ब्लाऊजवरती टीप देऊन झालेली आहे। त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा जो साईडच्या बाजूने कपडा उरलेला आहे तो आता आपल्याला कट करून घ्यायचा। तर पूर्ण कपडा इथे मी कट करून घेतलेला आहे। आता बघा आपल्याला पाठीचे टक्स द्यायचे आहेत। अशा प्रकारे मधोमध फोल्ड करून अर्धे इंचाचे टक्स व 4.5 इंच उंची घ्यायची आहे आपल्याला टक्सची। अशा प्रकारे हे टक्स देऊन घ्यायचे। अशा प्रकारे खूप सोपे जातात। मधोमध फोल्ड करायचं आणि टक्स देऊन घ्यायचे। खूप छान असे टक्स बसतात आपले। त्यानंतर आपल्याला कमरेची पट्टी जोडायची आहे। त्यासाठी इथे बघा मी अस्तरची पट्टी वापरली। 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे। ती कमरेच्या वरच्या बाजूने ठेवून घ्यायची व ब्लाऊज वरून आपल्याला ती जोडून घ्यायची। खालच्या बाजूला 1/2 इंचाचं मार्जिन ठेवायचं व ही पट्टी आपल्याला जोडून घ्यायची आहे। आता वरच्या बाजूने आपल्याला अस्तरच्या बाजूने ही दाबटीप द्यायची आहे। कमरेच्या पट्टीला ही दाबटीप दिल्यामुळे आपली कमरेची पट्टी छान अशी फोल्ड होते। त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला ही काळजी घ्यायची आहे। इथे बघा डबल फोल्ड करून घेतला व इथे आपल्याला मोठी शिलाई द्यायची आहे। इथे आपण हात शिलाई करणार आहोत, त्यासाठी आपण मोठी काढण्यासाठी सोपी जाण्यासाठी आपल्याला मोठी द्यायची शिलाई। आणि गळ्यावर लावण्यासाठी बघा मी ही एकदम छोटी अशी नाजूक अशी छान अशी लेस घेतलेली आहे। समोसा आकारामध्ये ही लेस आहे बघा। खूप छान दिसते या गळ्याला आणि अशा प्रकारच्या गळ्यांना आपल्याला जास्त जाड लेस वापरता येत नाही। इथे आपल्याला थोडी नाजूकच लेस वापरावी लागते, कारण कॉर्नरमध्ये ती फोल्ड होण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो। त्यामुळे आपण इथे छोटी लेस वापरू शकता किंवा पाइपिंग कॉन्ट्रास्ट कलरमध्ये कोणतीही पाइपिंग जर या गळ्यावरती केली तरीही खूप सुंदर असा गळा तयार होतो। अशाच पद्धतीने गळा शिवून तुम्ही त्यावरती कोणत्याही कॉन्ट्रास्ट कलरमध्ये पाइपिंग करू शकता। बघा कॉर्नरमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला ही लेस ही फोल्ड करून घ्यायची आहे।
तिला बरोबर तिथे जसा आपला गळ्याचा आकार आहे तसा ठेवत बरोबर तिथे आपल्याला फोल्ड करायचं आहे। हे बघा अशा प्रकारे हे असं प्रत्येक ह्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित जिथे आपला गळ्याचा आकार बिघडणार नाही अशा प्रकारे द्यायचा आहे। आणि तुम्हाला काही समजत नसेल तरीही मला कमेंट करून सांगा, पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते समजावण्याचाही नक्की प्रयत्न करेन। तुम्ही ही डिझाईन कोणत्याही गळ्यावरती करू शकता, साईजवरती करू शकता, कोणत्याही ब्लाऊजच्या साईजवरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या साईजच्या ब्लाऊजवरती ही डिझाईन बनवू शकता। आणि इथे आपल्याला फक्त आपल्या गळ्याची चेस्टच्या साईजनुसार गळा रुंदी शोल्डर हे आपल्याला मापे टाकायची आहेत। बघा आपलं छान असं फिनिशिंग सहित आपले लेस लावून झालेले आहे। आता मी याला डबल टिप देऊन घेते। पूर्ण गळ्यावरती जशी आपली पहिली टिप दिली त्याच प्रकारे दुसरीही मी टिप देऊन घेत आहे पूर्ण गळ्यावरती। आपल्या चॅनलवरती भरपूर डिझाईनचे ब्लाऊज विषयी कटिंग, स्टिचिंग, नऊवारी साड्या वगैरे भरपूर असे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही अजून सबस्क्राईब केले तर तेही तुम्ही पाहू शकाल। हे बघा कमरेच्या बाजूने मी आता बघा असे थोडेसे खाली गॅप ठेवून ही लेस लावून मी इथे घेतलेले आहे। बघा अशा प्रकारे कमरेच्या बाजूनेही, कारण ही लेस लावल्यामुळे गळ्याला खूपच सुंदर असा लुक येते। बघा ही 3 इंच डबल फोल्ड पट्टी घेतलेली आहे, म्हणजे 6 इंचाची पट्टी आहे ही। हिचा आपल्याला बो बनवायचा आहे आपल्या ब्लाऊजसाठी। आणि रुंदीलाही आपल्या गळ्याला जेवढा आपला गळा पसरट ठेवायचा आहे त्यानुसार घ्यायचा आहे। इथे बघा मी 6 इंच पसरट, 6 ते 6.5 इंच ठेवू शकतो, किंवा कोणाचं पसरट जास्तच पाहिजे असेल तर तो आपल्या आवडीनुसारही ठेवू शकतो। इथे मी थोडी जास्त घेतलेली आहे, जर कमी जास्त करायचे असेल तरी आपल्याला नंतर करता येईल। बघा सुई आणि दोऱ्याच्या मदतीने फक्त मधोमध एक मार्किंग करून हा बो मी बनवून घेतलेला आहे। बघा पाहू शकता। आता आपल्याला मधोमध पिन लावून मधला जो जॉईंट केलेला भाग आहे तो मधोमध आला पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं व कडेवरती फिक्स करून टिप देऊन खालीही आपल्याला अशा प्रकारे टिप देऊन घ्यायची आहे। बघा पाहू शकता अशा प्रकारे हा आपला बो इथे आपण जॉईंट करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर इथे नॉट लावायचे असतील तर नॉटही लावू शकता। जिथे कॉर्नर आलेले आहेत बघा तिथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार नॉट लावले तरीही हा गळा खूप सुंदर दिसतो। बघा अशा प्रकारे आपला बो बनवून झालेला आहे। इथे बो मध्ये मी एक पॅच जोडून घेणार आहे। बघा तुम्हाला दाखवते, बघा पॅच इथे लावलेला आहे आणि खाली कमरेलाही मी छोटे छोटे पॅचचे डिझाईन बनवणार आहे। तर खूप सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा। आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।